तर मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा तर शाळा 26 जूनला लागत होती. आता हे 23 जूनलेच कशी काय लागली हे काही समजून नाही राहिलं. तर सगळ्याले राम राम. मी करण आता रोज सकाळी माय काम राहते या लोटा घेऊन दूध आणायचं, जे की मी आता करासाठी निघालोच होतो. तेवढ्यात मला बँडचा आवाज आला. म्हणलं आज काय आहे इकडे पाहतो तर लेकराची प्रभात फेरी निघाली होती. मी म्हणलं आज तर 23 तारीख आहे, लेकराला 3 दिवसा पहिले शाळेमध्ये काऊन बोलवलं. पण मग मला लक्षात आलं नक्कीच शासनानं काही ना काही नियम बदलवले असन. म्हणलं आजच यायचा शाळेचा पहिला दिवस असन. आता येईले पाहून तर बहीण माई शाळेमध्ये जायची इच्छा होऊन राहिली, पण आता काय करावं त्या गोष्टीला काही इलाज नाही. बाकी तर आपलं गाडी घेऊन सामान आणायला जायचं काम तर रोजच आहे. पण आज जशी बाहेर गाडी काढली वर तर पाहतो तर ढगच ढग, मजाक नाही. आजचा मोसम लईच बैमान होता, येणार नक्कीच तुफान होता. पाऊस याची 100% गॅरंटी होती. तरी इकडे जोडमाले लोक कंट्रोल घ्यासाठीच काही करत होते. आता मला तर कंट्रोलच्या दुकानाचं काही घेणं देणं आहे नाही. आपलं काम आहे किराणा दुकानात, जिथून रपारप सामान गिमान घेऊन पाणी याच्या पहिलेच निघून गेलो घराकडे. आता मला माहित होतं पाणी तर समोर वाढणार आहेच, पण बरं झालं मी लवकरच घरी पोहोचून गेलो. मस्त मग जेवण खावण करून दुपारची झोप घेऊन इकडे बाहेर निघालो. पाहतो तर पूर्णच रोड वल्ला झाला होता. म्हणलं पाणी तर चांगलाच दाबून आला असं. आता पाहता पाहता इकडे आजी बी येऊन गेली घरी. मग तिच्यापासून या मग्गा घेतला दुधाचा. पण आता मी तर काही दुधाचा चहा पित नाही. भगम दिवसापासून आपण आता काळात चहा चालू केला. बढिया मग चहा घ्या पिऊन घेतला. इकडे पाहतो होता आजी आणि मोठी आजी मस्त लसण निसता निसता टीव्ही पाहून राहिल्या होत्या. तेवढ्यात मी मग आपल्या आप्पाजीची बाजगीच टाकून दिली आणि तसाच निघालो किचन मध्ये मम्मी सोबत टाइमपास कराले. मग मला आला टप 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 पाण्याचा आवाज. पाहतो तर अजून पाणी चालूच होता. आता पाणी तर महत्वाचं आहेच, रोजच यावं. तर चला मग आता आजच्यासाठी एवढंच. भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये.